नमस्ते आचार्यजी. माझा प्रश्न असा आहे, आता जेव्हा मी सत्र पाहत होते, तेव्हा जेव्हा वाईड अँगलमध्ये स्टेज दाखवला गेला आहे, तर तिथं असं लिहिलं आहे, "तत्त्वमेव त्वमेव तत्." तर याचा अर्थ मला समजला नाही. तो मी तुमच्याकडून समजून घेऊ इच्छिते. अहंकाराला सांगितलं जातंय की तू तुझी जी काही सत्ता समजतोस ती खोटी आहे. त्वम म्हणजे इथं अहम आहे. तत् म्हणजे आत्मा आहे. एव म्हणजेच च आणि ही शैली आहे. वेदांताच्या ऋषींची आदा आहे की ती गोष्टीला रंजक आणि काव्यात्मक बनवून बोलतात. तत्त्वमेव त्वमेव तत्. तू तोच आहेस, तोच आहेस तू. हा, तू तोच आहेस, तोच आहेस तू. तू नाहीयेस, तू तोच आहेस. केवळ आत्माच सत्य आहे. तू स्वतःला जे काही समजतोस ते खोटं आहे. तुझा सुद्धा सत्य आत्माच आहे. तुला वाटतं मी आत्म्यापेक्षा वेगळा काहीतरी आहे. तुला वाटतं मी तर आता साधक आहे, एक दिवस मी साध्यापर्यंत पोहोचेन. नाही, तू आता पण तोच आहेस. तू तिथं पोचशील असं नाही, तू आता पण तिथंच आहेस. तू तोच आहेस, तू तिथंच आहेस. फक्त तू तुझे काही खोटे भ्रम पकडून ठेवले आहेत. तुला हवं असेल तर ते आत्ताच पाडून टाक. हे पहा, दोन प्रकारच्या समानता किंवा आयडेंटिटीज असतात ज्या वेदांतामध्ये सांगितल्या आहेत. पहिली ही की अहंकार आणि आत्मा एक आहेत, आणि दुसरी ही की आत्मा आणि ब्रह्म एक आहेत. तर एक तुम्हाला ऐकायला मिळतं अहम ब्रह्मास्मी, ही एक आयडेंटिटी आहे. इथं अहंकार आणि ब्रह्म यांना एक म्हटलं गेलंय. आणि दुसरं तुम्हाला ऐकायला मिळतं जिथं आत्मा आणि ब्रह्म यांना एक सांगितलं गेलंय. आत्मा आणि ब्रह्म यांना कुठे एक सांगितलं गेलंय हे तुम्ही लोक कम्युनिटीवर शोधून द्याल, कारण यावर आपण खूप वेळा चर्चा केली आहे. दोन्ही महावाक्यच आहेत, अहम ब्रह्मास्मी देखील, आणि जिथं आत्मा आणि ब्रह्म यांची आयडेंटिटी किंवा समानता किंवा समता सांगितली गेली आहे. समता पण नाही, एकता. दोन्ही एकच आहेत. तर एकच सत्य आहे. हा, आपल्याला दोन खोट्या गोष्टी दिसून येतात. त्या दोन्ही खोट्या गोष्टींना सांगितलं गेलंय की तू पण नाहीयेस, तू पण नाहीयेस, एकच सत्य आहे. दोन खोट्या गोष्टी कोण आहेत? अहंकार आणि संसार. आपण दोन खोट्या गोष्टींमध्ये जगतो, आत अहंकार आणि बाहेर संसार. तर एक महावाक्य आहे जे अहंकाराला संबोधित करून सांगतं की अहंकार, तू ब्रह्म आहेस. आणि दुसरं जे महावाक्य असतं ते सांगतं की जे आत आहे तेच बाहेर आहे. हा आत्माच ब्रह्म आहे. तर हा जो भेद आपण बनवतो अहंकार आणि संसार यांच्यामध्ये, हा खोटा आहे. अहंकार आणि संसार दोन नाही आहेत, दोन्ही एकच आहेत. दोन्ही खोटे आहेत. अहंकार शुद्ध झाला तर आत्मा म्हटला जातो, संसार शुद्ध आहे तर ब्रह्म म्हटला जातो. आणि आत्मा आणि ब्रह्म एक आहेत, आत बाहेर देखील एक आहे. आणि आतलं सत्य आणि बाहेरचं सत्य देखील एकच आहे. तत्त्वमेव त्वमेव तत्. आपण ज्या ज्या गोष्टींना खरं मानतो त्यांचं खोटं दाखवून देणंच वेदांत आहे. पहिलं खोटं हे की मी आहे, दुसरं खोटं हे की हा संसार आहे. ही दोन्ही एकाच द्वैताची दोन टोकं आहेत, अहंकार आणि संसार. हे द्वैत जेव्हा अद्वैत होतं तर त्याला आत्मा किंवा ब्रह्म म्हणतात. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत त्याच्या एका टोकावर अहंकार असतो दृष्टा बनून, आणि दुसऱ्या टोकावर संसार असतो दृश्य बनून. हे द्वैत
जेव्हा तुटतं हे द्वैत म्हणजे भ्रम आहे, माया आहे. जेव्हा हे तुटतं तेव्हा जे उरतं ते सत्य आहे. त्याला आत्मा किंवा ब्रह्म म्हणतात. एकंदरीत आपल्याला हे सांगितलं जातंय की बेटा, तुम्ही स्वतःला जे मानता ते देखील गडबड आहे आणि तुम्हाला जग जसं वाटतंय ती देखील गडबड आहे. ना तुम्ही ते आहात जे तुम्ही स्वतःबद्दल विचार करता, ना जग तसं आहे जसं तुम्ही जगाबद्दल विचार करता. आचार्यजी, मागच्या सत्रात तुम्ही जसं सांगितलं होतं की जे द्वैत आहे, द्वैत असतं आणि अद्वैत असतं. अद्वैतामध्ये आपण म्हणतो की एकच असतं सत्य, पण द्वैतामध्ये एक दुसऱ्यावर आश्रित असतं. पण जेव्हा एकच राहिलं, द्वैत राहिलं, तर ते देखील उरत नाही. तर याचा अर्थ असा झाला की ज्याला आपण ब्रह्म म्हणत आहोत, जो आत्मा आहे, तो देखील मग काहीच उरत नाही. त्याच्याबद्दल तुम्ही काही बोललात ते अर्धवट असेल, अपूर्ण असेल, मिथ्या असेल, तर ब्रह्म किंवा आत्मा हे देखील मग त्या अर्थाने काहीच नाही आहेत. ज्या अर्थाने हा पेन काहीतरी आहे, हे आहे ना आपल्या दृष्टीत. आपण याला म्हणतो की हे काहीतरी आहे. ज्या अर्थाने हे आहे त्या अर्थाने आत्मा ब्रह्म सत्य काहीच नाहीये. धन्यवाद आचार्यजी.